लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावाने जागतिक पर्यटन केंद्र साकारणार पिंपरी चिंचवड। आम्हाला माहिती आहे सर्वांना, पिंपरी चिंचवड शहराचा विकास खऱ्या अर्थाने लोकनेते अजितदादा पवार यांनी केलेले। पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम प्रामुख्याने अजितदादा पवार यांनी केलेले। ह्या पिंपरी चिंचवड शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की त्यांनी या शहराचा विकास कशा पद्धतीने नियोजनबद्ध केलेला आहे। खरं बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये बर्ड व्हॅलीच्या समोरचा जो काही भाग आहे तो जवळजवळ 17 ते 18 एकर ती जागा त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा मानस हा माझा होता। खरं बघितलं तर लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावाने जागतिक केंद्र करण्याचं काम आम्ही सर्वांनी हाती घेतलेलं असताना आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच MRDCचे नगररचनाचे उपसंचालक संदेश खोब्रागडे आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम यांना सोबत घेऊन आज त्या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे। पाहणी करत असताना त्या ठिकाणी 17 ते 18 एकरमध्ये हे जागतिक पर्यटन केंद्र उभारण्याचं खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे आणि या भावनेच्या दृष्टिकोनातूनच 2 दिवसापूर्वी मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये MRDCचे प्रमुख CEO, सर्व पदाधिकारी, महानगरपालिकेचे पदाधिकारी यांच्यासमोर बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आले होते की प्रत्यक्षात जाऊन त्या जागेची पाहणी करण्यात यावी। आज सकाळी 10 वाजताच आम्ही सर्व अधिकारी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली। या ठिकाणी प्रामुख्याने जे आपण त्या ठिकाणी संग्रह किंवा ज्या प्रोजेक्ट उभा करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातील माझे सर्व पत्रकार बंधूंसाठी एक पत्रकार भवन अतिशय सुसज्ज असं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। विपश्यना केंद्र करण्यात येणार आहे। मनोरंजन उद्यान हेही त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच UPSC MPSC विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी टाईप आणि मुक्कामी असं तिथं संग्रह किंवा असं तिथं प्रोजेक्ट करण्याचा मानस या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं बघितलं तर आदरणीय दादांनी जे शहरासाठी योगदान दिलेले त्याची या वास्तूची आणि त्यांच्याबद्दल असलेली आमच्या सर्वांची भावना लक्षात घेऊन मला वाटतं की हे जे पर्यटन केंद्र या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ते महाराष्ट्रामधील सर्वात 1 नंबरचं पर्यटन केंद्र म्हणून त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। याविषयी आपण काही प्रोजेक्ट बनवला आहे का? आणि त्यासोबतच बाकी पण शहरातले म्हणजे अजितदादांना मानणारे इतर पक्षाचे लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिकेत अतिसृष्टी करण्यात यावी। असे 2 अतिसृष्टी शहरात होती की का? नाही, हा जो प्रोजेक्ट होणार आहे हा जागतिक पर्यटन केंद्र म्हणून होणार आहे। महानगरपालिकेच्या समोर जो अतिसृष्टी प्रोजेक्ट होणार आहे त्या ठिकाणी दादांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी दादांच्या जीवनावरील दादांच्या विविध टप्प्याचे असं शिल्प आपण करणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणि बऱ्याच मोठा प्रोजेक्ट आहे। जागाही भरपूर आहे आणि त्या आता जे आपण त्या ठिकाणी जागतिक पर्यटन केंद्र उभा करणार आहे त्यासाठी ती जागा अतिशय महत्त्वाची आहे। तर त्याविषयी आपण म्हणजे असं आर्किटेक्ट वगैरे काही असं त्याचा प्रारूप बनवला आहे का? आणि MRDC कडून ती जागा किंवा राज्य सरकारकडून आपल्याला हँडओव्हर झाली का प्रोजेक्ट? आर्किटेक्ट गिरीश चित्रवार म्हणून यांनी त्यांच्याकडनं त्या संदर्भात जो प्रोजेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये काय काय घेण्यात येणार आहे त्याचं हे सगळं आज त्यांनी देत असताना अशा पद्धतीने सगळा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जसं आता मी तुम्हाला बोललेलो आहे तशा पद्धतीने ते सगळ्या दादांच्या जीवनावरील पण विविध टप्प्यांचे दादांचे शिल्पसंग्रह पण त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि अतिशय माझा असा अंदाज आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा सर्वात मोठा प्रोजेक्ट जागतिक पर्यटन केंद्र म्हणून याला मान्यताही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं घेतली जाणार आहे। ते लँड एक्विजिशनचा प्रश्न आणि निधी कोण देईल याला? म्हणजे हा निधी निधीचा महाराष्ट्र शासन पण निधी देणार आहे। त्याच्यानंतर त्या संदर्भातली जी चर्चा आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, सुनेत्रा वहिनी असतील, हा सर्व निर्णय वरच्या लेवलनी होईल आणि त्याला जो काही फंड लागणार आहे माझा विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस या संदर्भात सर्व सहकार्य करतील। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड।